नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी स्वीट डिश घेऊन आलेली आहे. बघा, मुलांना काही आगळं वेगळं खायची इच्छा होत असते नेहमीच, आणि त्यांना दुपारच्या वेळेला काय खायला द्यावं हे कधीच सुचत नाही आपल्याला, आणि त्यांना स्वीट डिश पाहिजे असते. सो त्यासाठी मी ही अशी स्वीट डिश बनवलेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना फॅमिलीला नक्की आवडेल. सो बघा, इतकी इझी आहे, याला काही जास्त सामान लागत नाही. सो आपल्या घरच्या सामानामध्येच ही बनून जाते. सो फक्त आपल्याला यासाठी कस्टर्ड आणावं लागते. तर ही माझी रेसिपी आहे कस्टर्ड ब्रेडची रेसिपी. सो तुम्ही कस्टर्ड ब्रेड नक्की बनवून बघा. तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया कस्टर्ड ब्रेडची रेसिपी. बघा किती छान अशी बनवून तयार होते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे, आणि किती मलाईदार दिसत आहे, आणि किती यम्मी टेक्स्चर आलेलं आहे. बघा, खूपच सुंदर अप्रतिम झालेली आहे. मुलांना असं काही वेगळं खायला दिलं की मुलं खूप खुश होतात, आणि विशेष म्हणजे घरचे पदार्थ बनवून मुलांना दिले की आपल्या पण मनाला समाधान वाटते, आणि मुलं पण खुश होतात. आणि मुलांनी हे पोटभरसुद्धा खाल्लं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नसते. मुलांना काही त्रास होणार नाही म्हणून आपल्याला काहीही टेन्शन नसते. सो मुलंसुद्धा मनसोक्त खाऊ शकता. चला तर पटकन बघूया कस्टर्ड ब्रेडची रेसिपी. ही अगदी 10 मिनिटाची रेसिपी आहे. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल, आणि बनवायला जास्त किचकट नाही आहे. दिसायला एवढी किचकट आहे, पण बनवायला इतकी इझी आहे, खूप इझी आहे, आणि लगेच बनवून तयार होते. चला रेसिपीला सुरुवात करूया. आपल्या कस्टर्ड ब्रेडच्या रेसिपीसाठी मी इथे 4 ते 5 ब्रेड घेतलेले आहे. त्याच्या कडा मी कट करून घेणार आहे, आणि मधल्या साईजचे मधले जे सॉफ्ट ब्रेड असतात ते मला घ्यायचे आहे इथे, आणि आजूबाजूचे कडा मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि हे कडा कट करून झाल्यानंतर हे ब्रेड मी भाजून घेणार आहे. तव्यावर बटर किंवा तूप टाकून आपल्याला मस्त हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे. असे खमंग असे ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला हे ब्रेड भाजून घ्यायचे आहे. रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. बघा, काहीही किचकट नाही आहे. बघा, इथे मी ब्रेड मस्त असे खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहे. आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे, आणि इथे मी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आहे. त्यामध्ये मी अर्धा कप दूध टाकून त्या कस्टर्ड पावडरची स्लरी बनवून घेणार आहे. डायरेक्ट कस्टर्ड पावडर जर आपण दुधामध्ये टाकलं तर त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे, त्याच्या गाठा बनण्याची शक्यता असते. सो मी वाटीमध्ये 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेऊन अर्धा कप दूध टाकून कस्टर्ड पावडरची स्लरी बनवून घेत आहे. बघा, अशा पद्धतीने स्लरी बनवून घ्यायची, आणि जेणेकरून आपल्या दुधामध्ये हे व्यवस्थित मिक्स होईल आणि दुधामध्ये गुठळ्या बनवून तयार होणार नाही. सो अशी स्लरी बनवून घ्यायची आहे, आणि दूध थोडं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि दुधामध्ये आपल्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे. इथे मी 7 ते 8 टेबलस्पून साखर टाकून घेतलेली आहे. तुम्हाला जर थोडं जास्त स्वीट हवं असलं तर जास्त टाका, कमी हवं असलं तर कमी टाका. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोड इथे ॲड करू शकता, साखर ॲड करू शकता. साखर मेल्ट करून घ्यायची, दूध छान तापवून घ्यायचं, आणि त्यामध्ये हे आपली कस्टर्ड पावडरची स्लरी ॲड करायची आहे आपल्याला. आणि इथे मी इसेन्स टाकत आहे. इथे मी केशर इसेन्स टाकत आहे. केशर इसेन्स टाकणं हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाका, नसेल तर नाही टाकलं तरी काहीही हरकत नाही. ऑलरेडी कस्टर्ड पावडरनी असा रंग येतोच त्याला, आणि मी हे इसेन्स असं टाकलं, केशर इसेन्स, की त्याला छान असं फ्लेवर आणि टेस्ट यावी त्यासाठी मी हे टाकलेलं आहे. तुम्ही नाही टाकले तरी काही हरकत नाही. इथे कस्टर्ड पावडरची स्लरीसुद्धा मी दुधात टाकून घेत आहे, आणि व्यवस्थित हलवून घेत आहे. हलवता अगदी पुढच्या 5 मिनिटातच हे दूध घट्ट व्हायला सुरुवात होते. बघा, मीडियमच फ्लेम ठेवायची आहे आपल्याला गॅसची, हाय फ्लेम करू नका. बघा, पुढच्या 5 मिनिटातच दूध अगदी घट्ट झालेलं आहे. कस्टर्ड पावडरमुळे आपल्या दुधाला घट्टपणा आलेला आहे. बघा, आपण आता एक डबा घेणार आहे, एअरटाईट कंटेनर घेणार आहे, आणि त्यामध्ये खाली पहिले सेट करून घेणार आहे आपलं दूध, कस्टर्ड पावडरचं दूध. त्यावर ब्रेड अंथरून घेणार आहे, आणि ब्रेडनंतर परत दूध टाकणार आहे, आणि परत ब्रेडची लेअर घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लेअर स्टेप बाय स्टेप ठेवून घ्यायचे आहे, आणि ते पूर्ण कस्टर्डच्या दुधाने कव्हर करून घ्यायचं आहे.
बघा मस्त असे सोपी झटपट स्वीट डिश बनवून आणि मुलांना खूप आवडणारी स्वीट डिश बनवून तयार होते. बघा इथे मी कस्टर्डचं दूध टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही केलं तरी चालेल, नाही केलं तर काहीही हरकत नाही. यामध्ये मी थोडे बदाम काप टाकून घेत आहे. यावर सुशोभित करण्यासाठी फक्त बदाम काप टाकून घेत आहे. थोडे काजू काप टाकून घेत आहे आणि डाळिंबची दाणे टाकून घेत आहे. डाळिंब माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून टाकत आहे. सो त्याने छान असं कलरफुल वाटते. कलरफुल वाटण्यासाठी, मुलांना आवडण्यासाठी म्हणून मी असं डाळिंब टाकून घेत आहे. आणि तुटी फ्रुटी जर असली तुमच्याकडे चेरी, तर चेरी टाकून घ्यायची. माझ्याकडे ग्रीन चेरी होती, सो मी ग्रीन चेरी टाकून घेतलेली आहे. आणि हे आपलं बनवून तयार आहे. मस्तच असं यमी कलरफुल खूपच सुंदर असं बनवून झालेलं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि टेस्ट अप्रतिम झालेलीच आहे. त्यात काही शंकाच नाही आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे सेट व्हायला आपण असंच 1 ते 2 तासासाठी हे आपण फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे. बघा 2 तासासाठी मी हे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं. हे अगदी छान असं मस्त सेट झालेलं आहे. आता हे आपण कट करून सर्व करून घेणार आहे आणि याची टेस्ट बघणार आहे कसं झालं. सो बघा मी इथे कट करून दाखवत आहे तुम्हाला. अप्रतिम बनवून तयार झालेलं आहे. मी चमच्याच्या साहाय्याने बाहेर काढत आहे. बघा खूपच यम्मी झालेलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे, मस्तच. आणि बघा याला तुम्ही बघू शकता काहीही इन्ग्रेडियंट्स लागलेले नाही आपल्याला, फक्त साखर, दूध, कस्टर्ड पावडर इतकंच लागलेलं आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता. यम्मी आहे, खूप टेस्टी आहे, स्वीट डिश म्हणून खूप छान आहे. बघा अप्रतिम हे झालेलं आहे. तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली? जर माझी डिश आवडली असेल तर प्लीज तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.